इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गॅसच्या किमतीविरोधात शाहूवाडी तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली। केंद्र शासनाने युद्धाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी का केली नाही? घरगुती आणि व्यावसायिक गॅस दरात केलेली वाढ जनतेची लूट व फसवणूक असल्याचा आरोप पक्षाने केला आहे। सरकारनं इस्रायल अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने सांगितलं की आमच्याकडे पुरेसा गॅसचा पुरवठा होणार आहे, आमच्याकडे पुरेसा गॅस शिल्लक आहे, इंधन शिल्लक आहे आणि लोकांना आम्ही कोणत्याही पद्धती गॅसची टंचाई होऊ देणार नाही। असं असताना शासनानं 5व्या दिवशी गॅसचे दर वाढवले। म्हणजे घरगुती गॅसचे 60 रुपये सिलेंडर आणि व्यावसायिक गॅसचे 125 रुपये सिलेंडर। सरकारने गॅसचं बुकिंग बंद केलेलं आहे। म्हणजे सरकार एका बाजूला जाहीर करते आम्ही पुरेशी तयारी केली आहे, आमच्याकडे गॅसचा साठा भरपूर आहे, असं असताना बाजारामध्ये गॅसची टंचाई आहे। मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस 1600 रुपयेपर्यंत आणि व्यावसायिक गॅस 3000 रुपयेपर्यंत सिलेंडर दर झालाय काळ्या बाजारचा। मग काळ्या बाजाराला मिळतं, लोकांचं बुकिंग बंद आहे। आयत्या लोकांनी काय करायचं? घरोघरच्या चुली शासनानं बंद केल्या, अनेक ठिकाणी उज्ज्वल योजनेतनं गॅस दिला। मग आता त्या लोकांनी आयत्यावेळी काय करायचं? छोटे छोटे व्यवसाय बंद पडायला लागले। छोटे छोटे व्यवसाय बंद केल्यामुळे ते व्यावसायिकांचा जरी त्यांचा व्यवसाय बंद झाला तर त्याच्यावर काम करणाऱ्या लोकांच्या उद्योगाचा प्रश्न तयार झाला। हॉटेल बंद झाली तर शहरामध्ये जे आमचे विद्यार्थी राहत आहेत, जे हॉटेलमध्ये खानावळीमध्ये मेसमध्ये जेवत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? सरकारने याचा कुठलाच विचार केला नाही आणि त्यांनी ह्याचं गॅसचं बुकिंग बंद केले। बुकिंग बंद करणार होता, आम्हाला 30 दिवसांना गॅस मिळणार होता, तुम्ही अगोदर आम्हाला जाहीर काही केलं नाही। म्हणजे सरकारनं यामध्ये कोणतीही युद्धपूर्व तयारी केलेली नाही। सरकार हे सांगतंय, फक्त भोंगळपणे सांगतंय। सरकारने याच्यामध्ये उलट असं केलं, युद्धाच्या 5व्या दिवशी तुम्ही दर का वाढ केली? जर आपल्याकडे पुरेसा साठा शिल्लक आहे असं आपण म्हणतोय, तर तुम्ही अजूनही परदेशातला आपल्याकडे महाग आलेलं गॅस आलेलं नाही। असं असताना तुम्ही 60 रुपये घरगुती गॅसचा दर आणि व्यावसायिकांचे 125 रुपये वाढवले। फक्त याचा एक अर्थ असा लागतो की भविष्यामध्ये आपल्याला अमेरिकेतून अधिक दराने इंधन घ्यावं लागणार आहे, त्यावेळेस दर वाढ होणार असं आम्ही म्हणत होतो, त्याची त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे या सरकारने। त्यावेळी राजाराम मगदूम, भाई राजेंद्र देशमाने, सुरेश माउंडकर, अनिल कांबळे, शामराव पाटील, आनंदा पाटील, दत्ता पवार, शौकत हवालदार, संतोष पाटील, रायसिंग पाटील, तुकाराम पाटील, नामदेव पाटील, अरुण पाटील, शिवाजी जाधव, दत्तात्रय कदम, आनंद पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। रिपेनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।